आज 25/8/2024 माननीय गटविकास अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या प्रतीक्षा यादीचे वाचन करणे व सदर यादीला अंतिम मंजुरात देण्यासाठी विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं। या विशेष ग्रामसभेत सभेचे अध्यक्ष म्हणून मी माननीय ग्रामपंचायतच्या प्रशासक माननीय सौ प्रतिभाताई इगळे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। अध्यक्ष यांनी आपले स्थान स्वीकारलेले आहे। करू आपला पहिला विषय आहे ग्रामीणच्या प्रतीक्षा यादीचे वाचन करून सदर घरकुल यादीला अंतिम मंजुरात देण्याबाबतचा। यापूर्वी सभेचे अध्यक्ष या सभेला सूचना करतील। आज ग्रामसभा आणि ग्रामसभेचे विषय घरकुल यादीला मंजुरात देणे आणि त्याचं वाचन करणे आणि दुसरं म्हणजे जे इच्छुक आहेत आणि ज्यांचे या यादीत नाव नाही त्यांच्या नावाचा समावेश या नवीन यादीत समावेश करणे आणि त्या सुद्धा यादीला आणि त्या नावाला सुद्धा आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मंजुरात देणे हा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी सांगू इच्छिते तुम्हाला थोडासा वेळ की अध्यक्षाचं भाषण हे शेवटी असते, पण काही कारणास्तव मला सुरुवातीला काही सूचना द्याव्या लागतील तुम्हाला। काही नागरिकांच्या वतीनं असं ऐकण्यात आलं माझं की ग्रामसभा घेतली नाही। प्रत्येक गावात ही ग्रामसभा झालेल्या आहेत, तालुक्यात काही ठिकाणी ग्रामसभा झाल्या, काही सरपंचाच्या वतीने झाल्या, काही प्रशासकाच्या वतीने झाल्या आणि ही ग्रामसभा ही आवश्यक होती। प्रत्येक गावासाठी ही ग्रामसभा आवश्यक होती कारण की घरकुल यादीला मंजुरात देणे हे आवश्यक होते। त्याच्यामुळे ग्रामसभा घेणे हे अत्यंत या वर्षातली आवश्यक ग्रामसभा होती आणि ते आपल्याला घ्यावं लागली। या ग्रामसभेला उपस्थित हे ग्रामसेवक असतात, सचिव म्हणून ते काम पाहत असतात। प्रत्येक ग्रामसभेला सचिव म्हणून काम पाहणारे हे आपले ग्रामसेवक एका ग्रामसेवकाची म्हणजे हत्याने म्हटलं जाईल मृत्यू झाला तो, त्यांना ग्रामसभेतच अटॅक आल्यामुळे सर्व ग्रामसेवक संघटनेचा त्या ग्रामसभेवर त्यांनी बहिष्कार टाकला। त्याच्यामुळे त्याचं साहजिकच आहे, गरमागरमीचं वातावरण आहे। ग्रामसेवक मृत्यू झाला आणि खरोखर त्यांच्यासाठी हे दुःखाचीच घटना आहे, म्हणून त्यांनी बहिष्कार टाकला। हे आपलंही सहमत त्या गोष्टीला असलं पाहिजे। बहिष्कार टाकला हरकत नाही कारण त्यांचा जीव गेला, ग्रामसेवक जाग्यावर मेला, हरकत नाही। आणि याच पद्धतीनं राजकीय हेतूतून असेच आपले 2 सरपंच सुद्धा असेच मृत्युमुखी पडले आणि हे ताजी घटना आपल्या तालुक्यातली आहे। एक आता 15 दिवस पहिलेच ही घटना झालेली आहे की सरपंच सुद्धा राजकीय हेतूतूनच मरण पावले। तोही हा भाग हा वेगळा आहे, राजकारणाचा भाग आहे। सांगायची इच्छा नव्हती पण तरीही सांगितलं कारण की ग्रामसेवकाची ग्रामसभेत मरण पावले म्हणून सांगितलं। आणि याच पद्धतीनं दोन सरपंच सुद्धा असेच वारले। पण असं जरुरी नाही की एका गावात जे झालं ते दुसऱ्या गावात घडीनच, असं जरुरी नाही किंवा एका गावात कोणी मृत्युमुखी पडलं दुसऱ्या गावात ही घटना होणारच आहे, एका गावात वाद झाले म्हणून दुसऱ्या गावात होतीलच हे सुद्धा जरुरी नाही। कारण या गोष्टीला आपलं गाव कोणतीही ग्रामसभा म्हणा, कुठलाही सार्वत्रिक कार्यक्रम म्हणा, कुठलाही सण उत्सव म्हणा, आपल्या गावाचं पूर्ण तालुक्यात हे नाव प्रत्येक वेळा गाजलेलं आहे आणि प्रत्येकानं कौतुकच केलेलं आहे आपल्या गावाचं। कारण की जेव्हा हे गावाचं काम येते तेव्हा प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक माणसानं
गावाच्या हितासाठी काम केलेलं आहे आणि गावाचं जिथं हित येते तिथं कुठल्याच प्रकारचा घरकुलाचा विषय असो कुठलाही विषय असो तिथं कोणीच आताही पर्यंत आपल्या गावातल्या कोणत्याच सदस्यांनी म्हणा किंवा व्यक्तींनी म्हणा कुठल्याच असा विरोध केलेला नाही कोणाच गोष्टीसाठी नाही. पोळ्याचा विषय म्हटला तर केव्हाही ठाणेदार साहेबांना प्रत्येक वेळा आपल्या गावाचं कौतुकच केलं की तुमच्या गावात खरोखर जाती असो लोक हा कायम आहे मॅडम आणि मला त्या गोष्टीचा खूप स्वाभिमान आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट व्हिडिओ साहेबाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकेला आपण पत्र दिलेलं होतं ग्रामसेवक हजर राहणार नाही तर व्हिडिओ साहेबांनी आदेश काढला की मॅडम तुम्ही कृषी सहाय्यकाला कॉल करा अंगणवाडी सेविकेला कॉल करा तलाट्याला विचारा या कुठलेही शासकीय अधिकारी तुमच्या ग्रामसभेला सचिव म्हणून उपस्थित राहू शकतात आणि सचिवाचं काम हे पाहू शकतात. अंगणवाडी सेविकेनं आपल्याला डायरेक्ट नकार दिला की बा आमच्या संघटनेचा बहिष्कार असल्यामुळे आम्ही हे सचिवाचं काम तुमच्या ग्रामसभेत पाहू शकत नाही आणि येऊ शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्याध्यापकाने हा आदेश दिला होता जातर भाऊ आणि त्यांच्यासोबत शिक्षक सुद्धा असू शकतात सहशिक्षक म्हणून तर मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी हे काम पाहावं असे व्हिडिओ साहेबांचे आदेश होते. पण त्यांच्या संघटनेने सुद्धा शिक्षक संघटनेने सुद्धा या गोष्टीला नकार दिला. आमच्याही संघटनेचा पाठिंबा ग्रामसेवक संघटनेला आहे व आमचाही बहिष्कार असल्यामुळे आम्ही तुमच्या ग्रामसभेला उपस्थित राहू शकत नाही. कृषी सहाय्यकाला जेव्हा मी फोन केला तेव्हा कृषी साहेब म्हणाले जाधव साहेब मी पुण्याला आहे मॅडम मी येऊ शकत नाही. आणि तिसरा फोन केला मी तलाठी साहेबाला बोडके साहेबाला की जे प्रभारी आहेत आलेले आहेत आता त्यांनी सुद्धा मला हे सांगितलं की मॅडम आमचा सुद्धा संघटनेचा या विषयाला बहिष्कार आहे ग्रामसेवक संघटनेला आमचा पाठिंबा आहे. आता जेवढेही शासकीय कर्मचारी कार्यरत आहेत आपल्या गावात त्याचा ग्रामसेवक संघटनेला जर पाठिंबा आहे ग्रामसेवकचं साहजिक आहे विषय नाही त्याचा माणूसच मेला तो विषयच नाही ना हो. पण अंगणवाडी सेविकेला इथं 1 तास बसायचं आणि सचिवाचं काम पाहण्यासाठी अंगणवाडी सेविकेचं कोणतं नुकसान होत होतं हे येणार सर सांगा किंवा शिक्षकाचं कोणतं नुकसान होत होतं बा हा विषय गावाचा आहे गावाच्या लोकांच्या घरकुलाचा आहे. आपल्या गावातले मुख्याध्यापक झाले प्रल्हाद भाऊ शिक्षक झाले हा जे गोरगरिबाईचे लोक त्या शाळेत पोरं त्या शाळेत शिकून राहिले त्याच गोरगरिबाईच्या त्याच लेकराच्या मायबापाची हे घरकुलं आहे आणि तेच लेकर आपल्या शाळेत शिकून राहिले आणि त्या घरकुलासाठी या गोरगरिबाईच्या घरकुलासाठी जर तुम्ही एखादा शिक्षक म्हणा मुख्याध्यापक म्हणा वेळ काढू शकत नाही हे खूप शोकांतिका माझ्यासाठी तरी आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. अंगणवाडी सेविका गावातलीच बाई अंगणवाडी सेविका गावातलेच मुलं गावच आपलं घरकुल यादीत जे मंजूर होणारे नावं ते आपल्याच गावातले पण तरीही एका संघटनेनं विरोध केला म्हणून बाकीच्या सगळ्या संघटनेनं विरोध करायलाच पाहिजे असं जरुरी नाही. गावचा कारभार या पद्धतीनं होणार नाही. कोणतरी पुढाकार घेतला पाहिजे घ्यायला पाहिजे. गावातल्याच लोकांचं घरकुल मंजूर गावातलीच अंगणवाडी सेविका गावातली शाळा गावातले शिक्षक तर या गोष्टीचं कुठेतरी खंत वाटते की गावासाठी जर आपण पुढाकार घेत नाही आणि संघटनेला आपण सपोर्ट करतो ते बरोबर आहे. मला कोणाचाच विरोध दर्शवणं हा माझा सांगायचा उद्देश नव्हता आणि हेतूही नव्हता कारण की एक वैयक्तिक माणूस हा विरोध करणारा नाही. एका शिक्षकाने विरोध नाही केला आपल्याला एका अंगणवाडी सेविकेने विरोध नाही केला त्याच्या संघटनेने विरोध केला आणि जिथं संघटना येते तिथं एक माणूस हा विरोध करू शकत नाही. ते त्याच्या जागेवर बरोबर आहे आपण आपल्या जागेवर बरोबर आहे. त्यानं जो निर्णय घेतला त्याच्यावरून आपण आजच हा निर्णय घेतला की काम आपल्या गावाचं आहे. आपल्या गावाचा हेतू साध्य करण्यासाठी आणि सगळ्यांचे हे घरकुल मंजूर करण्यासाठी आपण हे आपल्या सगळ्या गावकऱ्यांच्या रिक्सवर आपण ही आपली सभा घेतली आणि हे अशीच सभा आपण योग्य पद्धतीनं पार पाडू आणि सगळ्या जेवढे घरकुल असतील जेवढे लोकांच्या नवीन याद्या असतील जेवढे लोकांचे नवीन अर्ज असतील आपल्याकडे उपलब्ध झालेले त्या सर्व अर्जांना व नवीन यादींना मंजुरात देऊ
आजच्या कार्यक्रमाचे सचिव आणि आजच्या हे एवढी पद्धत सगळं मला समजून सांगली, त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे सचिव म्हणून आपण आपल्या ग्रामपंचायतचे कर्मचारी माकोळे भाऊ ठेवले. तर यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. व्हिडिओला सांगितलं की अंगणवाडी सेविकेपेक्षा तुमचा कर्मचारी मोठा आहे, तो ठेवला चालते, तर आपण गणेश माकोळे विठ्ठल साहेबांच्या आदेशानुसारच सगळी हे सभा आपली पार पाडलेली आहे आपण. आणि या सभेला सगळे माझे गावकरी बंधू सहकार्य करतील अशी मी अपेक्षा बाळगते आणि इथेच थांबते. धन्यवाद.